महत्वाची बातमी आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केलेली आहे। धर्मवीरांच्या पक्षाला धरणवीराची साथ हवीच कशाला असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे। भाजपचा ओबीसी जनाधार संपवण्याकरता अजित पवारांचे सुरू असलेले प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिसत नाहीत का असा सवालही त्यांनी केलाय। उपेक्षितांवर अन्याय करण्याच्या अजित पवारांच्या धोरणांना महायुतीतील इतर दोनही पक्षांची मुकसंमती आहे का असा सवाल ओबीसी मनात निर्माण झाला असल्याचं ते म्हणतात। ओबीसींमुळे युती महायुती सत्तेत येते। अजित पवार सत्ता आल्यानंतर युती सोबत आली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिला प्राधान्यक्रम ओबीसींनाच दिला पाहिजे असं लक्ष्मण हाके म्हणतात। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत। हाकेजी, पुन्हा एकदा तुम्ही या सगळ्या मुद्द्याला अनुषंगून अजित पवारांवर तर टीका करताच आहात, शिवाय तुम्ही फडणवीसांच्या भूमिकेवर सुद्धा शंका उपस्थित केली आहे। कारण असं आहे की भाजप हा स्वतःला ओबीसीचा डीएनए समजत असेल, ओबीसी हा डीएनए समजत असेल, माधवच्या फॉर्म्युल्यामुळे भाजपला या महाराष्ट्रामध्ये जनाधार मिळाला असेल, तर ओबीसी किंवा माधव या लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या वसतिगृहांना पैसे मिळणार का, मुहूर्त मिळणार आहे का, किंवा महाज्योतीचा निधी हा विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळणार आहे का। सारथीची जी बिल्डिंग उभी राहिली पुण्यामध्ये राहिली पाहिजे, त्या सारथीच्या बिल्डिंग मध्ये महाज्योतीला ऑफिस द्या ना तुम्ही। एवढी टोली जंगवी इमारत तुम्ही तिथं उभी केली आणि महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाच्या एका पडीक बिल्डिंग मध्ये तुम्ही ऑफिस सुरू केले। तिथं माणसाला जायला सुद्धा तिथं जागा भेटत नाही। तुम्ही त्या सारथीच्या बिल्डिंग मध्ये एक फ्लोअर महाज्योतीला द्या तात्पुरता, आणि तुम्ही लवकरात लवकर महाज्योतीच्या इमारतीची पायाभरणी करा। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही ओबीसीचा जनाधार गमवाल जर या धरणवीराच्या नादी तुम्ही लागलात, तर ओबीसीचा भटके विमुक्त जाती जमातींचा माधवचा जनाधार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना गमवावा लागेल। त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत, कारण तुम्ही बोलत नाहीयेत। अजितदादा कृतीनं आम्हाला त्रास देत आहेत, महाज्योतीला दुय्यम वागणूक देत आहेत। आम्ही कित्येक दिवसापासून हा प्रश्न मांडतोय। हाकेजी, तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित करताय, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।